त्यांचा सुद्धा मी इथे आभार मानतो। तसेच आपले नवनियुक्त अध्यक्ष यांच्यामार्फत आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून बऱ्याच काही शाळेकरता आपण केलेलं आहे। आपण तिथे थंड पाण्याची पिण्याची मशीन, संस्थेची सभासद संख्या वाढल्यानंतर प्रथमतः आपण जवळपास 4000 सदस्यामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे। त्यामध्ये जवळपास 3000 सदस्यांनी मतदान केलं। त्याच्याबद्दल मी सुद्धा संस्थेचा आभार व्यक्त करतो। निवडणूक अधिकारी म्हणून जवळपास माझ्या इथे 4 टर्म झालेले आहेत आणि 4 टर्मपासून मी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करीत असताना समाजातल्या ज्या ज्या कार्यकारिणी या ठिकाणी होत्या, फुले साहेब यांचं आपण इथे स्वागत करूया। मराठा विद्याप्रसारक समाजात मग ते शिवजयंती असो, समाजाचे इलेक्शन असो, कोणत्याही समाजाच्या कार्यक्रमात आपल्याला चांगल्या योग्य प्रकारे मदत ज्यांची लागते ते खुपिया विभागाचे प्रमुख श्री मधुकरजी फुले साहेब। यानंतर मी आमंत्रित करतो विद्यमान कोषाध्यक्ष तथा नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्रीमंतराजे, सर्व नवनियुक्त कार्यकारिणी मंडळ आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व मराठा समाजाचे महिला पुरुष यांना माझा नमस्कार। देशमुख साहेबांनी आता सांगितलं की ट्रान्सपरन्सी हा सर्वात मोठा मुद्दा असतो आपल्या निवडणुकीमध्ये। त्यांनी 5:30 वाजेपर्यंत सर्व आपल्या टीमची आणि बाकी इतरांची मदत घेऊन ज्यावेळेस ते सगळं काम पार पडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही निघालो, सरांनी आता सांगितलं की मी दिवसभर झोपलो। मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला तो मुद्दा एक मिळाला। तर मी आपल्याला सांगू इच्छितो, 24 तास एक प्रकारचं झालं आपलं की मी त्या दिवसापासून आजारी असं म्हणलो की सर्दी खोकले आणि तापाने त्रासून गेलो होतो। परंतु या सर्व गोष्टीतून मला समाधान एक आहे की आम्हाला जी मनामध्ये रोखरूक लागलेली होती पुष्ट होण्यावाला आहे। आम्ही फक्त मोजके लोक, फक्त आम्ही इथे फक्त आम्हाला ओळखणारे काहीच फक्त लोक ओळखतात आम्हाला। त्या व्यतिरिक्त आम्ही आणखी सिव्हिलमध्ये काही लोक लावलेले होते की इथे काहीतरी घडणार, ते घडून नये, की आम्ही आमच्या कुशलतेने पार पाडलं आणि जो काही प्रकार होणार होता तो सुद्धा टळला। काही आमच्यापर्यंत माहित्या आल्या होत्या, परंतु त्या माहित्या शहानिशा केल्यानंतर श्रीमंत मुदुजी महाराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पॅनलला आपण बहुमताने निवडून दिलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे हृदयापासून स्वागत करतो। धन्यवाद। माताजी जाऊबाई साहेब, मराठा समाजाचे दैवत, समस्त मान्यवरांना वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित समस्त वडीलधारी मंडळी, मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष माननीय मुदुजीराजे भोसले साहेब, माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजे श्रीमंत संग्रामसिंग महाराज भोसले साहेब, उपस्थित समस्त वडीलधारी मित्रांनो, नवीन कार्यकारिणी आणि जुनी कार्यकारिणी गेली। जुन्या कार्यकारिणी दोघं कमी झाले, जुनीच कार्यकारिणी या ठिकाणी रिपीट झाली। जुन्या कार्यकारिणीने काय काय कार्य केले, आता सन्माननीय मुख्य सचिवांनी या ठिकाणी मदत केलं, कथन केलं। कामे करत असताना अनेक अडचणी येतात, परंतु निवडणूक म्हटलं की विरोध आणि विरोधाभास हे आलंच। कुठल्याही मार्गातून, कोणत्याही माध्यमातून, कशाही प्रकारे शब्द वापरून बदनामी करून आपण सत्ता कशी प्राप्त करू शकतो, चढाव होते आणि कोणीतरी 16 लोक निवडून येतात, कामाला सुरुवात होते आणि त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर
16च्या ठिकाणी आणखी 5 आतमध्ये येतात. 21ची कार्य अध्यक्ष माननीय श्रीमंत राजे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मरणिकेचे त्यांनी विमोचन केलेलं आहे. ते स्मरणिका इथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी आपले नवनियुक्त अध्यक्ष श्रीमंत राजे मोदीजी महाराज भोसले यांना भेट देणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर शहराचं आपल्याला या निवडणुकीमध्ये शिवशाही पॅनलला भरघोस पाठिंबा मिळालेला होता. त्याबद्दल शिवशाही पॅनलतर्फे अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर शहर यांचा मी खूप खूप आभार मानत आहोत. आत्ताच मराठा विद्याप्रसारक समाजाचं इलेक्शन पार पाडलेलं आहे आणि याच महिन्यात आपल्या समाजाचं मोठा सण शिवजयंती अवघ्या काही दिवसातच येऊन येत आहे. त्यानिमित्त आपल्या या कार्यकारिणीला जास्त वेळ नाही आहे करिता आपण एक मुख्य संयोजक म्हणून शिरीषराजे शिर्के यांची कार्यकारिणीने नियुक्ती केलेली आहे. मी शिरीषराजे शिर्के यांना विनंती करतो त्यांनी शिवजयंतीचं जे संचालित स्वर्गीय भाऊसाहेब सुर्वे विद्यालय यांचे मुख्याध्यापक मुकुलवार सर हे सुद्धा स्वागत करीत आहेत. महाराज भोसले अध्यक्ष स्वागत करीत आहेत. वंदनाताई शिर्के बस काही पुढे या काही मागवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय. अरे बस 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 धन्यवाद. वंदनाताई विदर्भ मान्य श्री प्रदीपजी मोहिते हे नवनियुक्त अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचं स्वागत करीत आहे. त्यानंतर मान्य श्री विजयराव घोरपडे साहेब हे सुद्धा नवनियुक्त अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचं स्वागत करणार आहे. मी आमंत्रित करतो विजयराव घोरपडे साहेब. मराठा विद्याप्रसारक समाजाचे विद्यमान नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्रीमंत डॉक्टर राजे मोदीजी महाराज भोसले यांना मी आमंत्रित करतो त्यांनी अध्यक्षीय भाषण इथे द्यावं. आपण सगळ्यांनी शिवशाही पॅनलला भरपूर सहयोग दिला आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे संपूर्ण पॅनल हे निवडून आलेलं आहे. केलेल्या कामाची पावती आपण सगळ्यांनी दिलेली आहे. न्यायाच्या तराजूला आपण पहिले प्राधान्य दिलं आणि त्या तराजूला आपण बहुसंख्येने निवडून दिलं. मी आपल्याला सर्वप्रथम आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला विश्वास देतो की ज्या आशेने ज्या अपेक्षेने आपण आम्हाला निवडून दिलं ते आम्ही खरं करू हा आपल्याला विश्वास देतो. कारण ते आश्वासन हे राजकीय नेते देतात, समाजाचा व्यक्ती आश्वासन देत नसतो. राहिलेल्या कामाला पुढं नेण्यासाठी आपण आम्हाला संधी दिली.
मी नक्की आपल्याला विश्वासपूर्वक सांगतो की NITचं काम येणाऱ्या वर्षात नक्की आम्ही पूर्ण करू. पण NITचं काम पूर्ण झाल्यावर हे कार्य काही इथंच थांबणार आहे का? NITचं काम पूर्ण झाल्यावर ही भव्य वास्तू आम्हाला इथं बनवायची आहे. त्यासाठी सगळ्यांचा सहयोग हा अति महत्त्वाचा आहे. मगाशी आमच्या कार्याध्यक्ष साहेबांनी सांगितलं की शिवजयंतीसाठी जर आम्ही मतदान करायला एवढे संख्येने येऊ शकतो तर शिवजयंतीसाठी का नाही येऊ शकत. पण माझं असं म्हणणं आहे की फक्त मतदान करायला शिवजयंतीसाठी आणि तेवढ्याच कार्यासाठी आपण सगळ्यांनी यायचं का? आपण जर सदस्य आहोत तर आपला अधिकार नाही का समाजामध्ये काय घडामोडी चालतात, समाजामध्ये काय होतं काय नाही बघण्याचा. आमसभा जर कोविडमुळे घेऊन नाही शकलो, नंतरची जी घटना सुधारण्यासाठी आमसभा झाली त्यामध्ये बी आपली किती उपस्थिती होती या सांगण्याला सुद्धा आम्हाला खर्च वाटते. घटना दुरुस्तीसारखा एक विशेष कार्यामध्ये बी उपस्थिती नगण्य राहते. आम्ही आपल्याला विश्वास देतो की आमची जी ही कार्यकारिणी आलेली आहे ही कार्यकारिणी दरवर्षी आमसभा घेईल आणि निश्चित घेईल हे आपल्याला आम्ही वचन देतो. पण आमसभा आम्ही घेत असताना कामाचा आढावा आपण सगळ्याला माहिती असणं आवश्यक असतं. कुणी कुणाजवळ बी जायचं आणि कुणाबद्दल बी काही सांगायचं ते सांगून ते ऐकण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष पाहिलं तर मला वाटतं जास्ती महत्त्वाचं राहील. आपला समाज हा फार थोडा आहे आपण असं म्हणतो. आरक्षणच्या मुद्द्यावर बऱ्याचदा आपल्या इथं खूप चर्चा झाली की विदर्भ एक नाही, विदर्भ एक येत नाही. पहिले ते विदर्भ एक येण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज तर एक येऊ द्या, तुम्ही एक या. मग कसा नाही विदर्भ एक येत आणि कसं नाही काम होत. म्हणून माझी निवेदन आहे की संख्या जरूर आमची सदस्यांची वाढलेली आहे पण युवांची संख्या फार कमी आहे. आता नवीन कार्यकारिणी पुन्हा झाली पाहिजे. हे जे इलेक्शनच्या वेळेस एक पुरुषांनी आमच्या सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजे. कामाला न्यायाला होऊन लोकांनी मतदान केलं पाहिजे असा मला काम विश्वास आहे. त्यावर समाज लीज नंतर जो आहे आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने आपल्या संस्कृती आपण त्यासाठी काय संवाद बिना इलेक्शनचा आपण 4-5 वर्षाचा कार्यकाळ आहे. 4 वर्षानंतर 1 वर्ष आपण सगळे सदस्यांची मीटिंग घेऊन आपण युनियमसली करण्याचा प्रयत्न 1 वर्ष आधी जर केला तर मला वाटतं ह्याला यश येईल, याचं दुमत नाही. सगळ्यांना या ठिकाणी कार्य करण्याची संधी भेटली पाहिजे. ज्यांना समाजाबद्दल प्रेम आहे, ज्यांना समाजाबद्दल काही करण्याची जिद्द आहे त्यांनी नक्की पुढं आलं पाहिजे या मताचं मी बी आहे. आणि म्हणूनच आपण सगळे मिळून जर येणाऱ्या काळात काम करू तर मला वाटते नक्की आपलं मराठा विद्याप्रसार समाज जसं नाशिक आहे, जसं पुणे आहे, जळगाव आहे, ह्याच्याहून बी पुढं जाईल याचा मला विश्वास आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाचं आपल्या विश्वासाला कुठंच तडा जाणार नाही असं आम्ही आमच्या संपूर्ण पदाधिकारीच्या वतीने मी आपल्याला विश्वास देतो. मगाशी आमच्या डॉक्टर साहेबांनी शाळेबद्दल सांगितलं. माझं एक ब्रीद वाक्यच होतं, युवा घडेल तर देश घडेल, मुलं घडेल तर पुढची पिढी घडेल आणि ते शिक्षणाचं माध्यम हे महत्त्वाचं असते. मी लीजच्या कामासोबतच शाळेच्या कामाला खूप प्राधान्य दिलं आणि आज आपण शाळेचा विकास जर बघितला तर मला वाटते आपण समाधानी व्हाल. पण त्यामध्ये एक गोष्ट सांगायचं विसरले डॉक्टर साहेब, आपण संस्थांनी वगैरे मिळून जे कार्य केलं ते केलंच, पण काही एक नवीन आम्ही पायंडा पाडलेला आहे. काही शिक्षक आमच्याकडे जेव्हा विभागाकडनं येतात की यांना आपल्या शाळेमध्ये रुजू करून द्या, आम्ही त्या शिक्षकांना रुजू करून घेतो. पण त्याच्या पहिले आम्ही त्या शिक्षकांना म्हणतो की ज्या शाळेत काम करायचं आहे त्या शाळेसाठी तुम्ही काय करू इच्छिता
आणि त्यांच्या बजेटच्या हिशोबाने त्यांच्याकडनंच ते काम आम्ही शाळेच्या हिताचं काम आम्ही तिथं करून घेतो. कोणताही पैसा घेतला जात नाही आणि ते काम त्यांच्या मार्फतच, चाहे ते तिथं फ्लोरिंग करण्याचं असो, चाहे इमारतीमधलं काही काम असो, शाळेच्या प्रगतीला जे लागेल ते त्यांच्याच मताने जे काही करू शकतात ते त्यांनी तिथं करायचं. अशाप्रमाणे आम्ही शाळेचा बराचसा विकाससुद्धा केलेला आहे. पण त्यामध्ये एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या या क्षेत्राचे आमदार मोहनजी मते यांना मी गॅदरिंगमध्ये बोलवलं होतं मागच्या वर्षी. त्यांना एक निवेदन केलं होतं की आमच्या टीममध्ये, आमच्या कार्यकारिणीमध्ये बिना महिला सदस्याचे आम्ही त्यावेळेस इलेक्शन लढवलं. त्यावेळेस बी आपण आम्हाला सहकार्य केलं आणि यावेळेस 2 मातृशक्ती बी आमच्या बरोबर आहे. अजून कामाचा विकास आमचा सपाट्याने होईल यामध्ये काही दुमत नाही. पुनश्च आपण ज्या विश्वासाने आम्हाला इथं निवडून दिलं त्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे आमचे भाऊंचं सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भाऊ चालायचे फिरायचे तेव्हा किती ॲक्टिव्ह राहायचो. मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्ती ॲक्टिव्ह भाऊ यावेळेस होते. घरी बसल्या बसल्या भाऊंनी एवढे फोन्स, आणि आम्हाला तर त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं की भाऊंची तब्येत सुधरून गेली. तर पूर्ण वोटरची लिस्ट घेऊन झोपायचे, रात्री आठवण मेसेज करायचे, हा राहिला तो राहिला तो राहिला. तर एक अशा प्रकारचं एक आमच्या मागं खंबीर नेतृत्व काटे साहेब, जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांनी विश्वास दिला आणि काटे साहेबांनी मी तेवढ्याच जोमाने आशीर्वाद देऊन आमच्या मागं खंबीरपणे उभे राहिले. असे वीरसिंगदादा असो, मामा मोहिते असो, आता नावं घेतले तर तुम्हाला वाटतं एकाचं मी नाव सुचू शकत नाही माझ्याकडनं. 2 आमचे जे पॅनल उभे राहणार होते त्या दोन्ही पॅनलनी आत्ताच आम्ही नावं घेतले, संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. बिना काही मोबदल्याचा त्यांनी आमचा विश्वास टाकून जे आमच्या प्रेम दाखवलं त्याबद्दल मी दोन्ही त्यांचा मनशा आभारी आहे. आणि आपल्या लोकांचा सर्वांचं प्रेम आमचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग महाराज बी आज या कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले. आणि इथं उपस्थित ज्या देशमुख साहेबांनी एक चांगलं इलेक्शन आपल्या समक्ष लढवलं, बऱ्याचशा गोष्टी फीडबॅक बरेचसे आले होते. मी देशमुख साहेबांना सांगितलं चिंता करायची नाही, हे फीडबॅक येत राहतात. पण समाज आहे, समाजाची लोक एवढे काही ज्या फीडबॅक येते असे बोलले नाही आहेत. ते सगळे समाज बांधव आहे आणि असं काही होणार नाही असा विश्वास आम्ही PI साहेबाला मी फोन करून दिला होता. आणि त्यामुळं एक चांगलं हसी खेळीचं वातावरणामध्ये इलेक्शन झालं. संख्या वाढली, आपल्याला विश्वास देतो पुढच्या इलेक्शनमध्ये ही डबल होईल. अजून आपण तयारी करून ठेवा ॲडव्हान्समध्ये तिथे इलेक्शन कसं घ्यायचं. आणि हा बी एक विश्वास आहे मला की बिना इलेक्शन होता आपण ते घडवू असा एक विश्वास आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जास्ती मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मी अजून कुणाला देणं चाहतो. आम्ही कुठं कुठं वेळेच्या अभावी प्रचारामध्ये जास्ती पोचू शकलो नाही, त्या कुठं राहून गेलं असं. पण माझ्या पहिले माझे प्रचार तिथं पोचत होते आणि भरपूर काही माझ्याबद्दल सांगितलं जायचं. आमच्या मुख्य सचिवाबद्दल सांगायचं, बरेचशा कार्यकारिणीबद्दल खूप असं चांगल्या गोष्टी म्हणून आपण काही त्या गोष्टीमुळे आमचं चांगलं झालं. म्हणून पहिले म्हणायचे की निंदकाची घर असावी शेजारी, आणि ते कार्य फार चांगल्या रीतीने झालं. म्हणून अशा लोकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ते नसते तर आमचा प्रचार आणि लोकांची जिद्द एवढी जोराने वाढली नसती. त्या जिद्दीमुळे आम्ही बी जिद्दीने मिळलो, नाही तर आम्ही थोडे स्लो झालो असतो. त्यांचे सच्चा धन्यवाद. कारण आम्हाला जास्ती जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं म्हणून मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुन्हा एक विनंती करतो की इलेक्शन झाले, सगळं झालं, हा समाज आहे, हे सर्व विसरून समाजाच्या हितासाठी आपण कधीही आमच्यासोबत या, आम्ही आपलं स्वागत करू. आमच्याकडनं आपल्याला काही माहिती पाहिजे असेल आपण हक्काने मागू शकता, आपण सभासद आहे आणि आपण आम्हाला काही योगदान करू शकता हे आपण उघड मनाने सांगावं. असं आपण मिळून मिसळून हे कार्य करू असा मी विश्वास देतो. वेळ जास्ती होत आहे, जेवणाच्या आणि आपल्यामध्ये मी जास्ती वेळ घेत नाही, मलाही भूक लागलेली आहे आणि म्हणून पुनश्च आपल्या सगळ्यांचा मनशा
आभार धन्यवाद व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना 14 तारखेला भोसले राजघराण्याच्या वतीने एक राजरत्न पुरस्कार महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो. येणाऱ्या 14 तारखेला सिनियर भोसले पॅलेस राजवाड्यामध्ये तो सन्मान आयोजित केला गेलेला आहे. आणि त्या सन्मानाला देण्यासाठी नरेंद्रनाथ महाराज नानी धामचे हे त्या ठिकाणी येणार आहेत. जितेंद्रनाथ महाराज हे दोन्ही संतांच्या हातून यावेळेस तो सन्मान विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेल्या लोकांना आम्ही प्रदान करणार आहोत. आपल्या सगळ्याला 14 तारखेला 5:30 वाजता आम्ही आमंत्रित करत आहे. आपण त्या सोहळ्याचे साक्षी म्हणून आपण सगळे त्या ठिकाणी या. हे माझ्याकडनं आपल्याला आमंत्रण आहे. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. खरंच मागे आम्हाला काम करायला मिळाले भरपूर सारे, ते सुद्धा महाराज आणि मुख्य सचिव यांच्या माध्यमाने ते आता आपलं सुटलेलं आहे. ती जागा आपल्या मालकी हक्कात आलेली आहे, समाजाच्या मालकी हक्कात आलेली आहे. त्याबद्दल कार्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करू. यानंतर आपण आभार प्रदर्शन करता श्री सतीशजी मोहिते यांना आमंत्रित करतो. त्याबद्दल मी येणाऱ्या 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीचा सोहळा रिकॅप सोहळा सांगतो. शिवजयंतीचा आपण भव्य दिव्य सोहळा इथे पार पाडणार आहोत. 17 तारखेला आपण इथे सायंकाळी व्याख्यान ठेवलेले आहे. त्याच प्रकारे 18 तारखेला सकाळी आपण भव्य रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, मोफत भव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. त्यानंतर सायंकाळी आपण शिवसंध्येचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 19 तारखेला सकाळी बाईक रॅली इथून आपण विनंती आहे या शिवजयंतीमध्ये सर्वांनी प्रामुख्याने सहभाग घ्यावा व हा सोहळा नेत्रदीपक करावा. मी आमंत्रित करतो सतीशजी मोहिते यांना आभार प्रदर्शन करतात. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत ज्यांना कुणाला वेळ असेल रोज सायंकाळी 6 वाजता समाजभवनात यावे अशी विनंती आहे. नमस्कार समाज बंधू आणि भगिनींनो. विद्यमान कार्यकारिणीला निरोप समारंभ आणि निवडून येणाऱ्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभाला आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहे, संबोधित केलेलं आहे. फार मौलिक असं त्यांनी आपल्याला बोधामृत पाळलेलं आहे. तर त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कोषाध्यक्ष नवनियुक्त कोषाध्यक्ष निलेशजी चव्हाण यांनी संचालन केलं, यांचा मी आभार मानतो. त्यानंतर ज्या समाज बांधवांच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकलो त्या समाज बांधवांचं प्रामुख्याने श्रीधरराव चव्हाण साहेब बसले, त्यांचं आदरणीय काटेसाहेब प्रभाकररावजी काटे यांचा मी आभार व्यक्त करतो. समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय संग्रामसिंग भोसले यांचा मी आभारी आहे. त्यानंतर गजानराव कावळे आहे. आणि मुख्य म्हणजे सायंकाळ झाल्यास राणीसाहेबांनी जी आघाडी उघडली होती आम्हाला जिंकून आणण्याकरता, राणीसाहेबांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. राणीसाहेब आणि बाबाराजे यांनी देखील मला सांगावंसं वाटतं की सुसूत्रता, एकवाक्यता, पद्धत यांचं ताळमेळ राखून त्यांनी आम्हाला या निवडणुकीत देखील मोलाची मदत केली. सत्तेवर बसवण्यात त्यांची देखील मोलाची भूमिका आहे. अशा प्रकारे सगळ्या मंडळींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य केलं, मदत केली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट नितीनजी देशमुख यांनी देखील आपलं काम अधिकारी म्हणून चोखपणे बजावलं. विजयराव भोसले यांचा देखील मी आभारी आहे. अशा प्रकारे सर्वांनी कळत नकळतपणे प्रत्यक्षपणे जे मुलात सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यानंतर भाऊ मामाचं नाव सुटलं आहे. भाऊसाहेब सुर्वे वयाची पर्वा न करता 80-85 वय असताना देखील जो मनुष्य मतदान करायला येतो, आपला हक्क बजावतो, समाज बांधवांप्रती कळकळ व्यक्त करतो, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा समाज बंधू भगिनींनी. आणि जय हे